In the last period, we have seen the reaction of hydrocarbons that are combustion, then oxidation. Now we are looking at addition reaction of hydrocarbon compounds. Firstly, small experiment. In that apparatus, test tube and dropper, then chemicals, tincture, iodine, bromine water, then liquefied vanaspati ghee, various vegetable oils like peanut or sunflower or safflower or olive oil असेल, सनफ्लावर असेल किंवा सॅफ्लॉवर असेल किंवा पीनट असेल, अशा पैकी एक व्हेजिटेटिव्ह ऑइल. त्यानंतर वनस्पती घी जे लिक्विफाय केलेलं आहे, डालडा वितळवलेला. त्यानंतर ब्रोमिन वॉटर अँड टिंक्चर आयोडीन. या केमिकल्स मध्ये ऍडिशन कशी होते पाहणार आहोत आपण. टेक 4 ml ऑफ ऑइल इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये पहिल्यांदा 4 ml ऑइल घ्यायचं आहे. समजा पीनट असेल किंवा सनफ्लावर असेल किंवा ऑलिव्ह असेल किंवा सॅफ्लॉवर असेल, हे ऑइल घ्यायचं आहे. ऍड 4 drops of tincture iodine or bromine water in it. Shake the test tube. Find out whether the original color of bromine or iodine disappears. आता आयोडीनचा कलर कसा असतो? पिंक कलर असतो ना. तर तो ओरिजिनल कलर ऑफ ब्रोमिन और आयोडीन जो आहे तो डिसअपियर होतो का याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं. रिपीट द सेम प्रोसिजर युझिंग अदर ऑइल्स अँड वनस्पती घी. म्हणजे आपल्याला पीनट्स, सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर किंवा ऑलिव्ह ऑइल यापैकी वेगवेगळी ऑइल्स घ्यायची आहेत. त्याचप्रमाणे वनस्पती घी घ्यायचं आहे. आणि ह्या सगळ्यांवरती आपण म्हणजे हे सगळे जे ऑइल्स आहेत याच्यामध्ये आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर हे ऍड करून त्यांचा ओरिजिनल कलर त्यावर काय परिणाम होतो ते पाहायचं आहे. आता हेच का घेतलेले आहेत? वनस्पती घी असेल किंवा व्हेजिटेबल ऑइल ऑफ पीनट, सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर, ऑलिव्ह ऑइल हे का घेतलेले आहेत? तर यांच्यामध्ये असणारा बॉन्ड जो आहे तो डबल किंवा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, म्हणजेच ते अनसॅच्युरेटेड आहेत. In above activity, observation of disappearing or diminishing color of bromine or iodine indicates that bromine iodine is used up. म्हणजे ब्रोमिन आणि आयोडीनची क्रिया ही त्या अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बरोबर म्हणजे वनस्पती घी असेल किंवा व्हेजिटेटिव्ह ऑइल असेल ह्या सगळ्यांबरोबर या ब्रोमिन किंवा आयोडीनची प्रक्रिया होते. आणि ब्रोमिन आयोडीन यूज होत आहे, संपत आहे, याचा अर्थ त्याचा कलर जो आहे जसं ब्रोमिनचा वापर वाढेल किंवा आयोडीनचा वापर वाढला जाईल तसं त्याचा कलर जो आहे तो नाहीसा होणार आहे. ऑइलला किंवा घीला स्वतःचा असा वेगळा कलर आहे असं नाही, थोडाफार कलर मध्ये आपल्याला फरक दिसून येतो. पण ब्रोमिन आणि आयोडीनला एक आयडेंटिफाय व्हावा असा कलर आहे किंवा त्याचा जो पिंक कलर आहे तो पिंक कलर, रेडिश किंवा पिंक कलर जो आहे तो हळूहळू नाहीसा होतो. म्हणजेच या ब्रोमिन आयोडीनची या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनशी म्हणजे वनस्पती घी, व्हेजिटेबल ऑइल लाईक पीनट, सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर, ऑलिव्ह या सगळ्यांशी त्याची प्रक्रिया होते. दिस मीन्स दॅट ब्रोमिन आयोडीन इज अंडरगो अ रिएक्शन विथ कन्सर्न सबस्टन्सेस. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन होते. कशी होते ते आपण नेक्स्टला पाहणारच आहोत. अनसॅच्युरेटेड असणारे हे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ब्रोमिन किंवा आयोडीन हे ऍड होत आहे, म्हणजे हॅलोजन ग्रुप आहे. ब्रोमिन आणि आयोडीन म्हणजे हॅलोजन ग्रुप आहे, तो ऍड होत आहे. आणि ऍड होताना काय होतं तर डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड जो आहे हा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड हा काय होतो नाहीसा होतो, कमी होतो. आणि अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स टर्न इनटू सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स. When a compound combines with other compounds to form product that contains all the atoms in the both the reactants. हे आपल्याला माहिती आहे ऍडिशन रिएक्शनची डेफिनेशन आहे.
म्हणजे काय, तर ए प्लस बी असेल आणि त्याच्यापासून ए बी हा एकच प्रॉडक्ट तयार होत असेल, सिंगल प्रॉडक्ट तयार होत असेल, सिंगल, तर याचा अर्थ काय, सगळे कंपाऊंड मधले घटक जे आहेत ते रिएक्टन्स म्हणतो आपण त्याला. जे रिएक्शन मध्ये भाग घेतात त्यांना रिएक्टंट्स असं म्हणायचं. हे रिएक्टंट्स एकत्र येतात, ऍड होतात आणि त्याच्यापासून सिंगल प्रॉडक्ट जो आहे तो तयार होतो. सो दिस रिएक्शन when reactants combines with each other to form a single product is called as addition reaction, or this reaction is also called as combination reaction. याला कुठली आणखीन क्रिया म्हणायचं किंवा रिएक्शन म्हणायचं, कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन रिएक्शन आहे ही. सो आता आपण जे ऍडिशन रिएक्शन म्हणतोय त्यालाच आपण कॉम्बिनेशन रिएक्शन असंही म्हणतो. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स कंटेन्स मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल म्हणजे कसला, अनसॅच्युरेटेड मध्ये मल्टिपल बॉन्ड म्हणजे कुठले कुठले प्रकारचे बॉन्ड असतात, हॅलो, कोणते कोणते बॉन्ड असतात, आपण हे पाहिलंय. सॅच्युरेटेड मध्ये असणारा बॉन्ड कोणत्या टाईपचा असतो, सिंगल, डबल और ट्रिपल, सिंगल. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये कुठल्या प्रकारचे असतात, डबल और ट्रिपल. आता मग हे डबल और ट्रिपल बॉन्ड आहेत अनसॅच्युरेटेड मधले, हे काय होतात तर हे नाहीसे होऊन ते सिंगल बॉन्ड मध्ये टर्न होतात आणि मग त्याचं सॅच्युरेशन होतं. आणि यामुळे आपल्याला माहिती आहे की अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हे नेहमी अनस्टेबल असतात आणि ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपली रिएक्टिव्हिटी पूर्ण करून आपलं सॅच्युरेशन करण्याचा प्रयत्न करतात. याच्या आधी मी सांगितलं बघा, ट्रिपल बॉन्ड म्हणजे पत्र्याचं घर असणार आहे, त्यांना वाटतं की झोपडी असणार आहे, त्यांना वाटतं की आपलं पत्र्याचं घर असं, म्हणजे डबल बॉन्ड. तर डबल बॉन्ड वाल्यांना असलं आपलं स्लॅबचं घर असलं पाहिजे, म्हणजे ते थोडक्यात असमाधानी असणारे आहेत, अनसॅच्युरेटेड असणारे आहेत आणि त्यांना सतत आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी रिएक्शन करायची वाटते. दे अंडरगो ऍडिशन रिएक्शन और कॉम्बिनेशन रिएक्शन टू फॉर्म अ सॅच्युरेटेड कंपाऊंड ऍज अ प्रॉडक्ट. म्हणजे unsaturated compound when reacts with bromine or iodine, they form saturated compound. आपण एक शॉर्ट मध्ये लिहूया, unsaturated compound plus Br or Cl gives rise to saturated compound. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सिंपली रिएक्शन सांगता येईल. आणि यामध्ये ब्रोमीन आणि क्लोरीन आणि तो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हे ऍड होतात आणि एकच प्रॉडक्ट तयार होतो, सिंगल प्रॉडक्ट तयार होतो, म्हणून याला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतात. द ऍडिशन रिएक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड विथ आयोडीन और ब्रोमीन टेक्स प्लेस इन्स्टंटली at room temperature, very fast reaction that is. So at room temperature also instantly this reaction happens. Moreover, color changes can be felt by eyes only. तर कलर आहे ब्रोमीनचा किंवा आयोडीनचा, हा आपल्या डोळ्याने आपण ऑब्झर्व करू शकतो की तो कसा नाहीसा होत आहे, कसा व्हॅनिश होत आहे. In above activity, the color of iodine bromine disappears in the reaction between oil and iodine. आता तुम्हाला असं पण विचारलं जातं बघा, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स व्हेन रिएक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर और टिंक्चर आयोडीन डॉट 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 काय होतं. मग त्याच्यामध्ये काय समजा ऑप्शन दिले, काय, पहिला ऑप्शन आहे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. दुसरा ऑप्शन आहे की कलर ऑफ आयोडीन और ब्रोमीन गेट व्हॅनिशेस. तर ए आणि बी मधले कुठले पर्याय सत्य आहे, दोन्ही सत्य, दोन्ही सत्य आहेत. म्हणजे अनसॅच्युरेटेडचं जे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे टर्न इनटू सॅच्युरेटेड कंपाऊंड हे तर सत्य आहे. आणि याशिवाय ब्रोमीन हे वापरलं जात असल्यामुळे किंवा ते रिएक्टंटशी रिएक्शन करत असल्यामुळे ते हळूहळू संपतंय, आयोडीन हळूहळू संपतंय, त्यामुळे त्याचा कलर सुद्धा नाहीसा होत. However, there is no change in color of वनस्पती घी.
व्हॉट इन्फरन्स डू यू ड्रॉ फ्रॉम दिस? म्हणजे वनस्पती घीचा मात्र कलर इथे बदलत नाही, फक्त आयोडीन मात्र वापरलं जातं. व्हॉट इन्फरन्स डू यू ड्रॉ विच सबस्टन्स डू कंटेन्स मल्टिपल बॉन्ड? वनस्पती घी जे आहे, व्हेजिटेटिव्ह ऑइल पासून वनस्पती घी तयार होतं. वनस्पती घी मध्ये डबल बॉन्ड नाही. बघा, वनस्पती घी व्हेजिटेबल ऑइल पासून ते बनतं. त्यामुळे व्हेजिटेटिव्ह ऑइल जे आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, परंतु वनस्पती घी मध्ये मात्र डबल बॉन्ड नाही आणि म्हणून त्याचा कलर चेंज होत नाही. लक्षात आलं का सगळ्यांच्या? परत एकदा बघा, वनस्पती घी मध्ये कार्बन कार्बन मध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे तुम्ही ऑब्झर्व करताय का स्क्रीनवर? सिंगल. सिंगल बॉन्ड आहे. आणि मग ते सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड? सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड आहे. आणि म्हणून सॅच्युरेटेड असल्यामुळे त्याची रिएक्शन काय ब्रोमीन किंवा आयोडीन बरोबर होत नाही आणि म्हणून त्याचा कलर आपल्याला इथे चेंज होताना दिसत नाही. नो चेंज द कलर ऑफ वनस्पती घी, म्हणजे वनस्पती घी जसं तसं राहत आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं ब्रोमीन आयोडीन असेल त्याचा सुद्धा कलर इथं व्हॅनिश होताना दिसत नाही. व्हॉट इन्फरन्स डू यू ड्रॉ फ्रॉम दिस? आपण याच्यापासून काय इन्फरन्स काढू शकतो? वनस्पती घी does not undergo this reaction because वनस्पती घी is saturated hydrocarbon compound. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे काय ऑइल्स आहेत, व्हेजिटेटिव्ह ऑइल्स, याचे मात्र कलर चेंज झालेले दिसतात किंवा आयोडीनचा कलर त्या ठिकाणी कमी झालेला दिसतो, म्हणजेच ते अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत आणि अनसॅच्युरेटेड असल्यामुळे त्यांची रिएक्शन ही होत असते. रिएक्शन झाल्यामुळे आयोडीन आणि ब्रोमीनचा कलर हा चेंज होतो. ओके, आता पुढचा बघूया आपण. आता बघा, C17 आणि H35 म्हणजे याच्यामध्ये डबल बॉन्ड असेल का बघा बरं, जरा खात्री करा. ओरिजिनल कंपाऊंड काय सांगा? C17H अल्केनचा विचार करा. अल्केन C17H काय येणार आहे? H17 येणार का नाही ओरिजिनल? त्याच्यामधला एक H कमी झालाय म्हणजे C17H35 आणि C-COOH जोडलेला आहे. म्हणजे इथं हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये इथं सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे आपल्याला काय सांगता येईल तर हा सॅच्युरेटेड आहे का अनसॅच्युरेटेड? सॅच्युरेटेड आहे ना. नंबर ऑफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन असणारे इथं किती आहेत? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारे किती आहेत? 0 आहेत. आणि मग विल इट डिकलराइज I2? टिंक्चर आयोडीनला डिकलराइज करेल का? नाही. नाही, म्हणजे नो लिहिता येईल आपल्याला. पुढे बघा, पुढे 1733 आहे म्हणजे 35 ऐवजी आता 2 हायड्रोजन कमी झाले. 2 हायड्रोजन कमी झाले म्हणजे काय? आता कार्बन कार्बन मध्ये कसं किती बॉन्ड असणार आहे तिथं? 2. डबल बॉन्ड असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे C17 आणि जो अल्कीन असतो तो H34 यायला पाहिजे. H34 यायला पाहिजे. 17 आणि 17 34 हा अल्कीनचा फॉर्म्युला आहे. अल्कीन म्हणजे अल्कीन मध्ये डबल बॉन्ड असते आपल्याला माहिती आहे. आता यातला एक H घालवला आणि कार्बोझायलिक ग्रुप COOH जोडलेला आहे म्हणजे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा एक कार्बन आहे. नंबर ऑफ कार्बन 1 आहे आणि एक असो किंवा 2 असो तो अनसॅच्युरेटेड आहे. तर अनसॅच्युरेटेड असल्यामुळे विल इट डिकलराइज I2? आयोडीनला डिकलराइज करेल का नाही? येस. येस. त्यानंतर पुढे ऑलिक ऑइल, नंतर स्टेरिक ऑइल पहिल्यांदा बघितलं आपण, त्यानंतर ऑलिक ऑइल, त्यानंतर पाल्मिटिक ऑइल. पाल्मिटिक ऑइल मध्ये C15H31 आहे म्हणजे 15 दुनी 30 आणि अधिक 1 बघा बरं, सिंगल डबल बॉन्ड. अल्केनचा फॉर्म्युला काढा. C15 तर H किती येणार अल्केन?
अल्केन C15 तर H किती येणार? 32 येणार. आणि मग आपल्याला दिसतंय की अल्केन मधला एक H कमी होऊन एक H कमी झालाय फक्त आणि COOH जोडलेला आहे. म्हणजे मूळतः कार्बनच्या बॉन्ड मध्ये काहीच फरक पडलेला नाही. म्हणजे इथं नंबर ऑफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन किती आहेत? असे कार्बन किती आहेत? 0. 0. मग 0 असतील म्हणजे हा सॅच्युरेटेड जर असेल तर याच्यावरती त्याच्यामध्ये टाकलेल्या टिंक्चर आयोडीनचा काय परिणाम होईल का? त्याचं कलरायझेशन डिकलरायझेशन होईल का? नाही. नाही होणार. पुढचा बघा आता. लिनॉलिक ऍसिड मध्ये C17H31 आहे. ऍक्च्युली आता अल्काईन बघूया आपण. अल्काईन डबल बॉन्डच विचारलेला आपल्याला. नंबर ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ठीक आहे, आपण अल्किनचा विचार करूया. अल्किनचा विचार केला तर C17 तर H किती यायला पाहिजे? 34 यायला पाहिजे. 17 दुने 34. अल्किनचा विचार करतोय आपण. आता त्यातला आणखीन एक H इथला निघून जाणार आहे. म्हणजे ज्यावेळी COOH जोडला जाईल त्यावेळी C17H33 यायला पाहिजे. एक जर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असता तर त्याच्यामध्ये C17H33 आला असता. तसं न होता इथं थोडक्यात अजून कितीने कमी आहेत? H31 झालेला आहेत. म्हणजे अजून H2 ने कमी आहेत. म्हणजे कार्बन कार्बन एक तर ट्रिपल बॉन्ड तरी असेल किंवा 2 डबल बॉन्ड असतील. कार्बन कार्बन एक ट्रिपल बॉन्ड तरी असेल किंवा 2 डबल बॉन्ड असतील. बरोबर ना? मग आता 2 डबल बॉन्ड आपण लक्षात घेऊया. 2 डबल बॉन्ड असं मांडूया इथं. 2 डबल बॉन्ड आहेत आणि मग याच्यामध्ये अनसॅच्युरेशन दिसतंय की नाही आपल्याला? मग डिकलरायझेशन ऑफ आयोडीन होईल का नाही? होईल. अशा पद्धतीने आपण याचं सॅच्युरेशन आहे का नाही बघून रिएक्शन होणार का नाही हे ठरवू शकतो. तसंच वरच्या मध्ये लक्षात घ्या, वनस्पती ही हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे. त्यामुळे याच्याशी आयोडीन किंवा ब्रोमिनची रिएक्शन होत नाही. मात्र व्हिजिटेबल ऑइल जे आहे याच्यामध्ये हायड्रोजन मिसळला की वनस्पती घी तयार होतं. व्हिजिटेबल ऑइल पीनट सारखे असतील, सॅफ्लोअर असेल, सनफ्लावर असेल, ऑलिव्ह असेल, तर हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहेत. त्यामुळे याच्याशी मात्र ब्रोमिन आणि आयोडीनची रिएक्शन होते आणि ती रिएक्शन म्हणजे ऍडिशन रिएक्शन असते. आता ही ऍडिशन रिएक्शन तुम्हाला बघा 11वी-12वी मध्ये आहे आणि तरी सुद्धा एक समजून घ्यायचाच भाग झाला तर कशी रिएक्शन होते आपण बघूया 2च मिनिटांमध्ये. कशी रिएक्शन होते? डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड कसा होतो ते बघा. समजा सिंपल आपण एखादा अल्किन घेऊया, इथिन घेऊया. इथिन CH3 डबल बॉन्ड CH3 नाही ना, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2. हा अल्किन आहे किंवा इथिन आहे. इथिन या इथिन मध्ये जर Br2 ची रिएक्शन झाली, Br2 ची रिएक्शन झाली तर एक Br काय होतो? या कार्बनशी जोडला जातो. दुसरा Br काय होतो? या कार्बनशी जोडला जातो. आणि ज्यावेळी ते जोडले जातील त्यावेळी कसं स्ट्रक्चर तयार होईल बघा. आधी कसं स्ट्रक्चर आहे? C डबल बॉन्ड C, इकडे एक H आहे, इकडे एक H आहे, इथं एक H आहे, इथं एक H आहे. बरोबर. आता मग काय होईल? यातल्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होईल, ऍडिशन रिएक्शन होईल आणि अजून एक Br तिथं जोडला जाईल. म्हणजेच Br CH2 आणि Br असं ते तयार होईल. आणि म्हणजे H अजून एक Br इथं जोडला जाईल आणि कार्बन कार्बन मधला डबल बॉन्ड जो आहे तो मात्र नाहीसा होईल. असं ते स्ट्रक्चर होईल बघा. म्हणजे CH2 ला Br जोडला आणि या CH2 ला Br जोडला म्हणजे ऍक्च्युली कंपाऊंड काय तयार झाला? जर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलाच लिहायचा म्हटला तर कंपाऊंड काय तयार होईल? C2H4Br2. C2H4Br2
म्हणजे डायब्रोमीन इथिन, डायब्रोमीन इथिलीन किंवा इथिन असा कंपाऊंड तयार होईल. तुम्हाला लक्षात येतं का? मग सॅच्युरेशन कसं होतं कळालं का? अनसॅच्युरेटेडचं सॅच्युरेटेड मध्ये कसं रूपांतर होतं हे समजलं का? हो. ह्या रिएक्शन वरून समजून घ्या. ऍडिशन होतं त्यामुळे डबल बॉन्ड जो आहे तो नाहीसा होतो, किंवा ट्रिपल असेल तर तोही नाहीसा होतो आणि त्याचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं. अशा पद्धतीने अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड दे आर कन्व्हर्टेड इनटू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. The unsaturated compound can be undergo addition reaction with hydrogen to form saturated compound. आता जसं Br2 शी रिएक्शन होते किंवा I2 शी रिएक्शन होते तसं हायड्रोजन पण जर त्याच्यात ऍड केला म्हणजे रिडक्शन जर केलं तरी सुद्धा सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार होतो. आत्ताच उदाहरण बघूया. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिनचं उदाहरण घेऊया. याच्यात जर हायड्रोजन आपण मिसळला किंवा हायड्रोजनची रिएक्शन केली तर एक H इथे आणि दुसरा H इथे ऍड होईल म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH3 झाला का नाही? डबल बॉन्ड नाहीसा. म्हणजे अनसॅच्युरेटेड जो होता त्याचं रूपांतर आता सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये झालं. सो unsaturated compound gets converted into saturated compounds. However, it is necessary to use catalyst. म्हणजे जसं आपण आता बघतो की ब्रोमिन आयोडीनची रिएक्शन रूम टेम्परेचरला होते, परंतु हायड्रोजनची रिएक्शन करताना मात्र आपल्याला नुसतं रूम टेम्परेचरला रिएक्शन घडवून आणता येणार नाही. वी मस्ट हॅव टू यूज कॅटॅलिस्ट लाईक प्लॅटिनियम ऑर निकेल. म्हणजे आपण इथं प्लॅटिनियम लिहूया. आयदर प्लॅटिनियम वापरायचा किंवा प्लॅटिनम वापरायचा किंवा निकेल वापरायचा. प्लॅटिनम किंवा निकेल या दोघातलं एक वापरायला पाहिजे आपण. हॅलो हॅलो, हा बोला लवकर. सर तुम्ही तास घेणार आहे का शास्त्र आता? कोणता वर्ग? 10वीचा तास चालू आहे आता. बरं बरं. हा ओके. प्लॅटिनम और निकेल हे कसे आहेत? कॅटलिस्ट. कॅटलिस्टचा आपण मागच्या वेळी अर्थ पाहिलाय. Catalysts are the chemical substances which do not take part into the reaction, but they can increase or decrease rate of the reaction. रिएक्शनचा रेट वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला कॅटलिस्टचा उपयोग करावा लागतो. इथं रिएक्शन एवढी स्लो आहे की रूम टेम्परेचरला ती होतच नाही आणि म्हणून प्लॅटिनम किंवा निकेल यासारखे कॅटलिस्ट जर वापरले तर रिएक्शनचा रेट वाढतो आणि त्यामुळे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड हे सॅच्युरेटेड मध्ये कन्वर्ट होतात. पुढे बघूया आपण. We have already seen that catalyst is a substance due to presence of which rate of reaction changes without causing any disturbance to the reaction. Reaction मध्ये मात्र काही बदल होत नाही. म्हणजे हे प्लॅटिनम काही यामध्ये रिएक्टंट्स मध्ये दिसत नाही, निकेल काय कुठं ऍड झालेलं दिसत नाही. हे ह्यांचं वैशिष्ट्य आहे कॅटलिस्टचं की ते स्वतः मात्र प्रॉडक्ट मध्ये काय फरक करत नाही. आता बघा ही जी रिएक्शन दाखवलेली आहे यामध्ये हे जे आहे ते ऑइल आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. याच्यामध्ये हायड्रोजनची ऍडिशन केली इन द प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम ऑर निकेल तर हा डबल बॉन्ड जो आहे तो निघून जातो आणि मग अनसॅच्युरेटेड म्हणूया, ऑइलच आहे असं नाही, फुल फॉर्म्युला लिहिल्यावर आपल्याला लक्षात येईल. हा जो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे त्याचं रूपांतर सॅच्युरेटेड मध्ये होईल आणि डबल बॉन्ड आहे तो निघून जाईल. दिस रिएक्शन इज युज्ड फॉर हायड्रोजिनेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह ऑइल. याच रिएक्शनचा उपयोग करून व्हेजिटेबल ऑइलचं रूपांतर हे वनस्पती घी मध्ये केलं जातं. वनस्पती घी. व्हेजिटेबल ऑइल इज कन्वर्टेड इनटू वनस्पती घी using the reaction of hydrogenation. Hydrogenation is nothing but addition of hydrogen. हायड्रोजनची ऍडिशन करणे म्हणजे हायड्रोजिनेशन. या रिएक्शनचं नाव लक्षात ठेवा. आणि ही रिएक्शन कशासाठी उपयोगी आहे? हायड्रोजिनेशन इज युजफुल रिएक्शन फॉर कन्व्हर्जन ऑफ व्हेजिटेबल ऑइल इनटू वनस्पती घी. वनस्पती घी मध्ये रूपांतर करण्यासाठी. You have seen the above activity that iodine test indicates प्रेझेन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड्स. म्हणजे आपल्याला हे ओळखता येईल आयोडीन टेस्ट मुळे की डबल बॉन्ड असणारा म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे.
in molecule of oil while वनस्पती घी is found to be saturated. वनस्पती घी मात्र सॅच्युरेटेड सापडलं आपल्याला आधीच्या रिएक्शन मध्ये. द मॉलिक्युल ऑफ वनस्पती ऑइल कंटेन्स लॉंग अनसॅच्युरेटेड कार्बन चेन. वनस्पती घी मध्ये अशा पद्धतीने अनसॅच्युरेटेड कार्बन चेन सापडते, लॉंग कार्बन चेन सापडते. बट हायड्रोजिनेशन ट्रान्सफर्स देम इनटू सॅच्युरेटेड चेन. म्हणजे जिथं जिथं इथं डबल बॉन्ड ऑफ कार्बन असेल तिथं तिथं 2 हायड्रोजन ऍड होतात. इथे एक हायड्रोजन ऍड होतो, इथे एक हायड्रोजन ऍड होतो आणि त्यामुळे डबल बॉन्ड हा ब्रेक होतो आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. अशा पद्धतीने हायड्रोजिनेशनचा उपयोग करून डबल बॉन्ड असणारे कार्बन कंपाऊंड जे आहेत म्हणजे अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड जे आहेत ते सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये बदलले जातात. अनसॅच्युरेटेड फॅट्स कंटेनिंग डबल बॉन्ड आर हेल्दी व्हाईल सॅच्युरेटेड फॅट्स आर हार्मफुल टू हेल्थ. बघा महत्वाचं आहे. अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे ऑइल्स आर डबल बॉन्ड बट these are healthy while saturated fats are harmful. म्हणजे डालडा सारखे जे आहेत ते थोडेसे शरीराला हार्मफुल असलेले दिसून येतात. हे अधिक माहितीसाठी सांगितलेलं आहे. समजलं का ऍडिशन रिएक्शन सगळ्यांना? इथंच बघा तुम्ही आता तुमच्या समोर दिसतंय इथं H एक ऍड झाला, इथं एक H ऍड झाला यातला आणि इथे एक H ऍड झाला की एक एक यातली जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती नष्ट होते आणि त्याची हायड्रोजन बरोबर पेअर होते आणि म्हणून इथं हायड्रोजन एक तयार होतं, इथं हायड्रोजन आणि कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड राहतो. म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये रूपांतर होतं. लक्षात येते? आता आपण पुढची रिएक्शन बघूया. सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपल्याला सबस्टिट्यूशन म्हणजे काय ते मी इथं सांगतो. समजा A प्लस BC हा एक कंपाऊंड आहे आणि यामध्ये काय होतं, यांच्यामध्ये रिएक्शन झाल्यानंतर A हा काय करतो, B ला हाकलून देतो आणि काय होतं तर स्वतःचाच प्रॉडक्ट तयार होतो AC प्लस B. यामध्ये काय केलं, A ने B ला रिप्लेस केलं किंवा सबस्टिट्यूट केलं. जसं एक प्लेयर दुसऱ्याची जागा घेतो तसं हे सबस्टिट्यूशन झालेलं आहे आणि A हा मोर रिएक्टिव्ह दॅन B असल्यामुळे हे सबस्टिट्यूशन झालेलं आहे आणि त्यामुळे B ला बाजूला काढलं गेलं आणि A त्याची जागा घेतो. अशा रिएक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. यालाच दुसरं नाव आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दुसरं नाव काय आहे? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बघूया आपण ही रिएक्शन. ऍज अ सिंगल बॉन्ड C-H and C-C किंवा C सिंगल बॉन्ड H, C सिंगल बॉन्ड C are very strong. The saturated hydrocarbons are not reactive and therefore they remains inert in the presence of most reagents. म्हणजे बऱ्याचशा रिएजंट्स असतील किंवा बरेचसे रिएक्टिव्ह मेंबर्स असतील त्यांच्या समोर हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे कंपाऊंड्स आहेत ते लेस रिएक्टिव्ह असतात किंवा अजिबात रिएक्शनच करत नाहीत कारण ते स्वतः सॅच्युरेटेड आहेत. However, saturated hydrocarbons in the presence of sunlight reacts rapidly with chlorine. क्लोरीन बरोबर मात्र त्यांची रिएक्शन होते. In this reaction, chlorine atom replaces one by one all hydrogen atoms. क्लोरीन मात्र यामध्ये काय करतो, रिएक्शन मध्ये एका पाठोपाठ एक जे काय हायड्रोजन असतील त्या हायड्रोजनचं रिप्लेसमेंट करायला सुरुवात करतो आणि स्वतः त्या हायड्रोजनची जागा घेतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट करून टाकतो तो हायड्रोजनला कारण क्लोरीन हा हायड्रोजन पेक्षा रिएक्टिव्ह आहे त्यामुळे तो डिस्प्लेस करतो हायड्रोजनला आणि स्वतः त्याची जागा घेतो. द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ वन टाइप ऑफ एटम or group in reactant is takes place by another type of group or atom is called as substitution reaction. See the definition. आपल्या तिसऱ्या प्रकरणात आहे चौथ्या प्रकरणामध्ये की the reaction in which one substance or one atom or one group of reactant म्हणजे समजा इथं A plus BC यामध्ये काय होत आहे
तर ए हा समजा एक ऍटम आहे और इट इज अ ग्रुप ऑफ ऍटम. हा जर दुसऱ्या ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटमची रिप्लेसमेंट करतोय किंवा डिस्प्लेसमेंट करतोय, तर अशा प्रकारच्या रिएक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. इथं काय तयार होत आहे, एसी तयार होतोय प्रॉडक्ट, आणि बी हा बाजूला जातोय. मग यामध्ये ए हा एखाद्या एलिमेंटचा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स असेल आणि बी हा एखादा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स असेल, तर ए हा बी ची डिस्प्लेसमेंट करतो आहे, ए हा बी ला रिप्लेस करतोय, आणि म्हणून या रिएक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. क्लोरिनेशन इज सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता आपण जे नाव देणार आहोत त्याला क्लोरिनेशन नाव देणार आहोत. क्लोरिनेशन म्हणजे काय, तर क्लोरीनचं सबस्टिट्यूशन करतोय आपण या ठिकाणी. क्लोरीन हा सबस्टिट्यूट करतोय. क्लोरिनेशन ऑफ मिथेन इज सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच गिव्स 4 products. कसे 4 products तयार होतात बघा. पहिल्यांदा तुम्ही सगळे लक्ष देताय ना पूर्णपणे. बघा, पहिल्यांदा CH4 मधला जो एक H आहे, मी इथं बाजूला लिहितो, इथं एक H बाजूला लिहितो जरा डॅश करून, प्लस Cl2. यात काय होतंय, हा जो एकटा H आहे म्हणजे 4 मधला एक, त्याची जागा Cl घेणार आहे, म्हणजे CH3Cl मिथिल क्लोराईड तयार झालं. आणि मग एक H आणि एक Cl, पुढे काय होतं, परत हा CH3Cl मिथिल क्लोराईड, हा मिथिल क्लोराईड पुन्हा Cl2 शी रिएक्ट होतो. क्लोरिनेशन चालू राहतं, याला क्लोरिनेशन रिएक्शन म्हणायचं. आता काय होणार आहे, पुन्हा CH3 मधला एक H जो आहे तो या Cl ने रिप्लेस होणार आहे, म्हणजे H ची संख्या कमी कमी होत जाईल, हायड्रोजनला हाकलून दिलं जाईल, म्हणजे CH2Cl2, एक क्लोरीन वाढला, एक हायड्रोजन कमी झाला. आता गमत काय झाली बघा, एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन, पुन्हा बाजूला HCl तयार झाला. आता हा जो आहे मिथिल डायक्लोराइड, याची पुन्हा रिएक्शन होणार आहे क्लोरीन बरोबर, CH2Cl2 प्लस Cl2. आता एक H जो आहे त्याला क्लोरीन हा काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे, म्हणजे CHCl3 तयार झाला आणि HCl तयार झाला, CHCl3 टेट्राक्लोराइड तयार झाला डायक्लोराइड ऐवजी. आता परत CHCl3 घेऊया आपण, CHCl3. आता एक H राहिलेला आहे, त्याच्यावर पुन्हा क्लोरिनेशन होतंय आणि एका H ची जागा पुन्हा Cl ने होते, म्हणजे CCl4. आता टेट्राक्लोराइड तयार झाला, कार्बन टेट्राक्लोराइड. इथे तयार होतं कार्बन टेट्राक्लोराइड. Still larger number of products are formed in chlorination reaction of higher homologous of alkane. अल्केनच्या होमोलॉगस मध्ये आता आपण फक्त मिथेनचा विचार केलाय. मला सांगा, इथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, असे जे हायर ऑर्डरचे होमोलॉगस अल्केन्स जर घेतले तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होतात ज्यावेळी त्याचं क्लोरिनेशन होतं. फार म्हणजे भयान म्हणण्यापेक्षा खूप उपयोगी अशा कन्सेप्ट शिकतोय आपण, की ज्याच्या एका एका रिएक्शन वरून आपलं करिअर घडू शकतं. लक्षात घ्या, इंडस्ट्रीज मध्ये वनस्पती घीची रिएक्शन समजली की आपण त्याच्यावरती एखादी कंपनीज मध्ये म्हणजे तयार करू शकतो, किंवा त्याच्यात वर्क करणारे कितीतरी लोक असतात. म्हणजे एका एका रिएक्शनचं ऍप्लिकेशन किती आहे आपण समजावून घेऊया. सो क्लोरिनेशन रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स, इथं अल्केन्सचं क्लोरिनेशन होत आहे आणि अल्केन्सचं क्लोरिनेशन जस्ट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट होत आहे. जरी अल्केन हा सॅच्युरेटेड आहे, शिवाय रिएक्शन त्याची खूप स्लो होते, मात्र क्लोरीनशी मात्र इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट त्याची रिएक्शन ही खूप फास्ट होत असते आणि क्लोरीन हा हायड्रोजनला रिप्लेस करत असतो, सबस्टिट्यूट करत असतो. आणि मग ही जी रिएक्शन आहे, आपल्याला जर विचारलं क्लोरिनेशन ऑफ मिथेन इज डॉट 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 टाइप रिएक्शन, तर आपल्याला काय लिहावं लागणार आहे, ऍडिशन, डिस्प्लेसमेंट किंवा डिसोसिएशन, काय लिहिणार आपण, क्लोरिनेशन ऑफ मिथेन कसली रिएक्शन आहे,
ऍडिशन, डिस्प्लेसमेंट का डिसोसिएशन? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. सबस्टिट्यूशनला हाच शब्द आहे, लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंटला एक ऍडिशन पासून सांगतो. ऍडिशन म्हणजेच कॉम्बिनेशन. ऍडिशन रिएक्शन म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शन आणि डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन. याच्यामध्ये पुढे डबल डिस्प्लेसमेंट पण येते, ते पण आता समजून घ्या. तिसऱ्या प्रकरणाशी संबंधित आहे. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे कसं, समजा AB प्लस BC, AB प्लस CD म्हणूया आपण. AB प्लस CD. इथं काय होतं, तर A आणि C मध्ये जस्ट रिप्लेसमेंट होते. एक दोघाला ते रिप्लेस करतात. A C ला रिप्लेस करतो, C A ला रिप्लेस करतो. म्हणजे नवीन प्रॉडक्ट काय तयार होतो, CB प्लस AD असं तयार होतं. यामध्ये दोघे एकमेकाला डिस्प्लेसमेंट करत असल्यामुळे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे किंवा डबल सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. अशी पण रिएक्शन तुम्हाला केमिकल रिएक्शन्स या प्रकरणामध्ये पाहायला मिळणार आहे. तर नेक्स्ट पुढे जाऊया आपण. In the chlorination substitution reaction of propane, two isomeric products containing one chlorine atom are obtained. Draw the structural formulae and give their IUPAC name. प्रोपेन काढूया आपण. हे सगळंच काय पाहायची गरज नाही, पण काढूया आपण. CH3, CH2 आणि CH3. झाला का प्रोपेन? तुमच्या मध्ये काय प्रोपेन बरोबर लिहिलाय का मी? Cl2. हा क्लोरीन कुठे जोडला जाईल त्यानुसार याचं IUPAC नेम बदलणार की नाही? तुमचं काय मत आहे? आधी कुठं जोडूया? समजा असं तयार झालं, समजा CH3, CH2, CH2 आणि Cl असं तयार झाला आणि HCl बाजूला गेला. तर याला काय नाव देऊया मग? 1-क्लोरोप्रोपेन. यामध्ये आपण काय करतो, जिथं डेरिव्हेटिव्ह जोडलेला आहे, जिथं त्याचा फंक्शनल ग्रुप आहे किंवा जिथं सिंगल डबल बॉन्ड आहे तिथल्या कार्बनला मिनिमम नंबर देतो. 1-क्लोरोप्रोपेन असा तयार होईल. अजून दुसरं काय तयार होईल बघूया. CH3, CH2, CH3 प्रोपेन आहे. आता याचं क्लोरिनेशन केलं. आता क्लोरीन जो जोडला जातोय तो मध्ये, मग CH3, CH, आता इथं Cl जोडला आणि CH3 आणि बाजूला काय होतंय तर HCl. आता या प्रॉडक्टला नाव द्या बरं. काय तयार होतोय? 1, 2, 3 सांगा. 2 आणि क्लोरो 2-क्लोरोप्रोपेन. 2-क्लोरोप्रोपेन. खूप सोपं आहे, म्हणजे मॅथ्स सारखंच आहे सगळं. आता तिसऱ्या मूळच्या पहिल्या कार्बनला जोडल्यावर मात्र परत 1-क्लोरोप्रोपेनच तयार होणार. पण सर्वसाधारणपणे हे दोन आयसोमर्स तयार होतील. एक 1-क्लोरोप्रोपेन आहे, एक 2-क्लोरोप्रोपेन आहे. ओके, समजलेलं आहे ना? सो in which of these 4 types of addition and substitution reaction of carbon compounds can be included? हे आता बघितलं आपण. ऍडिशन रिएक्शन कशामध्ये, म्हणजे 4 टाईपच्या रिएक्शन आपण अशा बघितल्या. ऍडिशन म्हणजे कुठले आहे बघा? कॉम्बिनेशन. बरोबर आहे. ऍडिशन म्हणजे कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. आणि सबस्टिट्यूशनला कुठं बसवताय? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मध्ये सबस्टिट्यूशन आहे. ओके, पुढे काय प्रश्न विचारला बघा. What are additional details and differences in the addition and substitution reaction? आता तुम्हाला याच्यातले ऍडिशन म्हणजे ऍडिशनल पॉइंट माहित आहेत की ऍडिशन रिएक्शन मध्ये किती प्रॉडक्ट्स तयार होतात. कॉम्बिनेशन मध्ये A प्लस B gives rise to AB. किती प्रॉडक्ट तयार होतात? बघा ना, एक तर आपल्याला असं लिहिता येईल A प्लस B gives rise to AB. कॉम्बिनेशन मध्ये किती प्रॉडक्ट तयार झाले? किती प्रॉडक्ट तयार झाले? एकच, सिंगल प्रॉडक्ट. आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये मात्र काय दिसतं?
नंबर ऑफ प्रॉडक्ट्स, जर 2 रिएक्टंट्स असतील तर 2च प्रॉडक्ट तयार होतात. येते का लक्षात? नंबर ऑफ प्रॉडक्ट्स आर 2. जेवढे नंबर ऑफ रिएक्टंट आहेत तेवढेच प्रॉडक्ट आहेत, किंवा नंबर ऑफ प्रॉडक्ट 2 आहेत. हे कशामध्ये दिसतं तर आपल्याला सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये दिसतं. अजून काय बदल सांगता येईल बघा? आपल्याला ऍडिशन मध्ये काय दिसतं की जस्ट देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 रिएक्टंट्स, आणि इथं आपल्याला काय दिसतं तर मोर रिएक्टिव्ह इलेमेंट इज डिस्प्लेसेस लेस रिएक्टिव्ह इलेमेंट. एक जो मोर रिएक्टिव्ह आहे तो लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करतो. ओके, पुढे बघूया आपण आता. इम्पॉर्टंट कार्बन कंपाऊंड्स इथेनॉल अँड इथेनॉइक ऍसिड. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. इथेनॉलचा फॉर्म्युला सांगा. C2H5OH. आणि इथेनॉइक ऍसिड C2H5COOH. इथेन पासून इथेनॉइक ऍसिड म्हणजे CH3COOH पाहिजे मला वाटते. CH3C, कारण नंबरचे कार्बनचे नंबर 2 व्हायला पाहिजे इथेनॉइक मध्ये. CH3COOH इथेनॉइक ऍसिड. मग आता आपल्याला या दोघांचं इम्पॉर्टन्स पाहायचं आहे. इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड आर 2 कमर्शियली इम्पॉर्टंट. कमर्शियल व्ह्यूने बघितलं तर यांचं इम्पॉर्टन्स फार आहे, आणि म्हणून त्यांचा आपण इथं यूज बघतोय. कमर्शियली इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आर देअर. लेट अस नाव लर्न अबाउट देम. ऍट रूम टेम्परेचर कलरलेस इथेनॉल. तुमच्याकडे वही पेन असेल तर पटकन लिहा. एक पहिली प्रॉपर्टी ऑफ इथेनॉल काय आहे? कलरलेस इथेनॉल इज अ लिक्विड. हा कलरलेस आहे, मी इथं बाजूला लिहितो, आणि वही असेल तर लिहून ठेवा. इथेनॉल पहिला आहे कलरलेस, दुसरा आहे लिक्विड, त्याचा फॉर्म आहे लिक्विड. इट्स बॉइलिंग पॉइंट 78 डिग्री सेल्सिअस. 78 डिग्री सेल्सिअस. जनरली इथेनॉल इज कॉल्ड अल्कोहोल और स्पिरिट. याला सर्वसाधारणपणे प्रयोगशाळेत वापरतात, स्पिरिट असं म्हणतात, किंवा त्याला जनरल अल्कोहोल म्हणतात. म्हणजे अल्कोहोलचे जिथं जिथं गरज आहे अल्कोहोल वापरण्यासाठी इथेनॉलच वापरतात, त्यामुळे याला जनरली अल्कोहोल किंवा स्पिरिट असं म्हणतात. इथेनॉल इज सोल्युबल इन वॉटर. सोल्युबल इन वॉटर. वॉटर मध्ये सोल्युबल आहे. इन ऑल प्रोपोर्शन्स. पूर्णतः सोल्युबल आहे. वेन ऍक्वियस सोल्युशन ऑफ इथेनॉल म्हणजे काय तर पाणी आणि इथेनॉल जर ऍड केलं, वॉटर प्लस इथेनॉल. वॉटर प्लस इथेनॉल म्हणजे आपला सॅनिटायझर आहे. वॉटर प्लस इथेनॉल इज टेस्टेड विथ लिटमस पेपर. इट फाउंड टू बी न्यूट्रल. म्हणजे काय, कसं टेस्ट असतं लिटमसची, कोणाला माहिती आहे? RRBR ही एक टेस्ट आहे. RBBB ही एक टेस्ट आहे. आणि RRBB म्हणजे काय बघा बरं. या 3 टेस्टने आपण नेचर ऑफ सबस्टन्स ओळखू शकतो. RRBR म्हणजे काय, रेड लिटमस पेपर, रेड RR. आणि ब्ल्यू लिटमस कसा होतो, रेड. रेड. मग त्यावेळी नेचर ऑफ सबस्टन्स कोणतं असतं, ऍसिडिक, बेसिक का न्यूट्रल? असा सबस्टन्स असतो ऍसिडिक इन नेचर. दुसरं बघूया आपण.
रेड ब्ल्यू होतो आणि ब्ल्यू मात्र ब्ल्यू राहतो, असा सबस्टन्स कोणत्या नेचरचा असेल? कोणत्या नेचरचा? बेसिक किंवा अल्कलाइन. बेसिक किंवा अल्कलाइन इन नेचर. तुम्ही छोटे छोटे मुद्दे नोट डाऊन ठेवा, व्हिडिओ मध्ये तर पाहायला मिळतीलच. तिसरा मुद्दा बघा, रेड रिमेन्स रेड, ब्ल्यू रिमेन्स ब्ल्यू. कोणता नेचर? कोणता नेचर? न्यूट्रल. न्यूट्रल. मग आता इथेनॉल जे आहे ते न्यूट्रल इन नेचर आहे, हा पुढचा महत्वाचा मुद्दा. पण न्यूट्रलची टेस्ट काय आहे ती तुम्हाला सांगितली. ऍसिडिकची टेस्ट आहे RRBR, अल्कलाइन किंवा बेसिकची टेस्ट आहे RBBB, आणि न्यूट्रलची टेस्ट आहे RRBB. म्हणजे रेड रिमेन्स रेड अँड ब्ल्यू लिटमस रिमेन्स ब्ल्यू. आपल्याला लिटमस म्हणजे माहित आहे, असे पेपरचे असे तुकडे असतात, प्रयोगशाळेत बघितले असतील तुम्ही, कागदाचे तुकडे असतात ज्यांचा कलर रेड आणि ब्ल्यू असतो. रेड आणि ब्ल्यू कलरचे तुकडे असतात. याच्या हे जर सोल्युशन मध्ये बुडवले, अख्ख्या सबस्टन्स मध्ये नाही बुडवायचे, सोल्युशन तयार करायचं त्याचं, म्हणजे वॉटर प्लस दॅट सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज सोल्युशन. सोल्युशन तयार करायचं आणि मग त्याच्यात ते लिटमसची टेस्ट करून घ्यायची. ओके. मग आता इथेनॉल कसं आहे नेचरने? सगळ्यांनी जे समजतंय ते बोलत जा, पटापट बोलत जा. इथेनॉल कसं आहे नेचरने? ऍसिडिक, बेसिक की न्यूट्रल? न्यूट्रल. न्यूट्रल आहे. एकच विद्यार्थिनी बोलते, बाकीचे का बोलत नाहीत रे? कंबशन ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट इथेनॉल shows its effect even though, आता हे जरा लिहिलं असेल तर खोडू का जरा? even though is condemned still it is remains socially widespread practice. Consumption of small quantity of dilute ethanol shows its effect even though it's condemned, still it is remains a socially widespread practice. Consumption of alcohol harms health in a number of ways. म्हणजे जसं समजा इथेनॉल जे आहे डायल्यूट केलं तरी सुद्धा, जरी ते कमी कॉन्सन्ट्रेटेड असेल, कंडेम्ड म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो डायल्युटेड, कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, डायल्युटेड असेल, तरी सुद्धा त्याचा परिणाम मात्र म्हणजे एक धोकादायक परिणाम होऊ शकतो. वाईडस्प्रेड प्रॅक्टिस होऊ शकतं त्याचं, आपल्या शरीराला त्याचा धोका उद्भवू शकतो. किंवा कंजम्पशन ऑफ अल्कोहोल हार्म्स हेल्थ इन नंबर ऑफ वेज. इट ऍडव्हर्सली इफेक्ट आवर सायकोलॉजिकल प्रोसेस अँड सेंट्रल नर्व सिस्टीम. ही आपल्याला माहित आहे आणि आपण याच्या आधी ब्रेनचा स्टडी करताना हे शिकलेलं आहे. लक्षात घेऊया की आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती सगळ्या बॉडीवरती कंट्रोल ठेवत असते. म्हणजे आपण चालायचं कसं, आपण बोलायचं कसं, आपला जो हँड ब्रेन आहे, छोटा ब्रेन आहे, छोटा ब्रेन हा या गोष्टीवरती कंट्रोल करत असतो. आणि नर्व सिस्टीम सुद्धा आपल्या चालण्या बोलण्यावरती कंट्रोल करत असते. थोडक्यात काय तर आपली सेंट्रल नर्व सिस्टीम आहे ती व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. पण आपण जर अल्कोहोल कंझ्युम केलं, जसं की वाईन, दारू पिणारे असतील, तर त्यांच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आहे. हे अल्कोहोल आपल्या हेल्थवर कसं परिणाम करतं? दे इफेक्ट डायरेक्टली ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती डायरेक्टली इफेक्ट करतात. त्यामुळे आपली सायकोलॉजिकल कंडिशन जी आहे, मानसिक स्थिती, म्हणजे आपण काही गोष्टी मनात दडवतो, आपण एक स्पेसिफिक पर्सन म्हणून वागत असतो, आपला जो इगो आहे तो आपल्याला कसं वागायचे शिकवत असतो. पण या सगळ्या सायकोलॉजिकल प्रोसेस वरती परिणाम होतो अल्कोहोलचा, अल्कोहोल कंझम्पशनचा, आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे काय, मेंदूवरती नियंत्रण न राहिल्यामुळे मेंदूमध्ये जे काय भरलेलं आहे ते सगळं बाहेर येतं. मग आपल्या मेंदूत समजा आपण बघतो की दारुडी लोक कसे बोलत असतात, कसे बडबड करत असतात, रस्ता त्यांना चालायला का पुरत नाही. तर बॅलन्सिंग जे आहे ते बॅलन्सिंग हँड ब्रेन वरती आहे, छोट्या ब्रेन वरती आहे. मग छोटा ब्रेन बॅलन्सिंगला मदत करतो
तर नर्व्ह सिस्टीम वरतीच परिणाम झाल्यामुळे म्हणजे छोट्या मेंदूवरती परिणाम झाल्यामुळे चालणं कंट्रोलमध्ये राहत नाही, बोलणं कंट्रोलमध्ये राहत नाही, असे ऍडव्हर्स इफेक्ट या अल्कोहोल कंझम्पशनमुळे होतात. कंझम्पशन ऑफ इव्हन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ प्युअर अल्कोहोल कॉल्ड ऍब्सोल्यूट अल्कोहोल, म्हणजे ज्याच्यामध्ये 0% वॉटर आहे, ऍब्सोल्यूट अल्कोहोल कॅन बी लेथल. आपल्याला माहित आहे कोरोनाच्या कालावधीत काही जणांनी अल्कोहोल पिलं, म्हणजेच सॅनिटायझर पिलं, सॅनिटायझर मध्ये इथेनॉल जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना फलटणच्या आसपास कुठेतरी घडलेली होती. ही पहिली घटना की ज्यामध्ये ज्यावेळी शासनाने दारूबंदी केली होती, कोरोना नवीन होता, त्यावेळी सॅनिटायझर फक्त मिळत होते आणि सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल आहे म्हणून कोरं इथेनॉल किंवा कोरं सॅनिटायझर की ज्याच्यामध्ये पाण्याची मात्रा अल्प आहे, थोडी आहे पण अतिशय अल्प आहे, असं म्हणजे जवळजवळ ऍब्सोल्यूट इथेनॉल जो आहे तो कंझम्पशन केल्यामुळे डेथ कॉज होऊ शकते, मृत्यूला निमंत्रण मिळू शकतं. आणि म्हणून असं जे प्युअर अल्कोहोल आहे किंवा प्युअर इथेनॉल जे आहे, ऍब्सोल्यूट अल्कोहोल ज्याला म्हणतो, ते जर पिलं तर इट कॉजेस टू डेथ, आपल्या मृत्यूलाच ते निमंत्रण आहे. इथेनॉल बीइंग गुड सॉल्वंट, इट इज युज्ड इन मेडिसिन्स सच ॲज टिंक्चर आयोडीन. सोल्युशन ऑफ टिंक्चर आयोडीन म्हणजे काय तर सोल्युशन ऑफ आयोडीन प्लस इथेनॉल. मगाशी मी काही जास्त स्पष्टीकरण सांगितलं होतं. टिंक्चर आयोडीन मध्ये आयोडीन प्लस इथेनॉल असतो, तर त्यामध्ये गुड सॉल्वंट म्हणून या इथेनॉलचा उपयोग केला जातो. कफ मिक्सचर अँड सो मेनी टॉनिक्स, कित्येक टॉनिक मध्ये म्हणजे अगदी आपल्या माणसाच्याच नाही तर वनस्पतींच्या टॉनिक मध्ये सुद्धा इथेनॉल असतं. कप मिक्सचर मध्ये पण असतं, म्हणजे आपल्याला जर सिरप दिला खोकल्यावरती सिरप, त्या खोकल्यावरच्या सिरप मधले तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघा, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण तुम्हाला दिसून येईल. तो चांगला सॉल्वंट आहे की ज्याच्यामध्ये बरेच प्रॉडक्ट, बरेच केमिकल्स हे मिसळत असतात, बरेच सबस्टन्स हे मिसळत असतात. सो इन दिस वे वी हॅव लर्न द इम्पॉर्टन्स ऑफ इथेनॉल. इथेनॉलचं इम्पॉर्टंट काय आहे पाहिलं, त्याचबरोबर त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट पण पाहिले. आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल बघूया. त्याच्याबरोबर मिथेनॉलची माहिती दिली बघा. मिथेनॉल CH3OH इज लोअर होमोलॉग ऑफ इथेनॉल. लोअर होमोलॉग म्हणजे होमोलॉगस सिरीज मधला इथेनॉल पेक्षा खालचा लोअर असलेला मेंबर, त्याला मिथेनॉल म्हणायचं. इज पॉइझनस, पॉइझनस आहे. इनटेक ऑफ इट स्मॉल क्वांटिटी कॅन इफेक्ट विजन, याचा परिणाम डोळ्यावरती होऊ शकतो, दृष्टीवरती होऊ शकतो. अँड ऍट ए टाइम कॅन बी लेथल ऑल्सो, मृत्यूला सुद्धा कारणीभूत असणार असतो. हे कॉजेस टू डेथ म्हणजे त्याच्यात काय ऑप्शनच नाही, मृत्यूला निमंत्रण देणारा आणि दृष्टी घालवणारा आहे, पॉइझनस आहे मिथेनॉल. To prevent misuse of important commercial solvent ethanol, it is mixed with poisonous methanol. To prevent misuse of important commercial solvent ethanol, it is mixed with poisonous methanol. Such alcohol can denature the spirit. Denature the spirit. A blue dye is also added to it so that it is easily recognized. परत येतं बघूया. टू प्रिव्हेंट मिसयूज म्हणजे कधी कधी इथेनॉल ऐवजी मिथेनॉल असं अशा प्रकारे यूज करून केला जाऊ नये, मिसयूज केला जाऊ नये. ऑफ इम्पॉर्टंट कमर्शियल सॉल्वंट इथेनॉल, इट इज मिक्स्ड विथ पॉइझनस मिथेनॉल. It is mixed with poisonous methanol. To prevent misuse of important commercial solvent ethanol, it is mixed with poisonous methanol. या वाक्याचा अर्थ मला पण आता लक्षात येत नाही. Such alcohol is called denatured spirit, म्हणजे स्पिरिट म्हणून त्याचा उपयोग करता येणार नाही. मिथेनॉल प्लस इथेनॉल जर मिक्स असेल तर, आणखीन डीप मध्ये अर्थ नंतर आपल्याला परीक्षेसाठी आवश्यक नाही पण नंतर सांगेल. ब्ल्यू डाय इज ऑल्सो ऍडेड टू इट सो दॅट इझिली रेकग्नाइज, म्हणजे
मिथेनॉल इथेनॉल मधला फरक कळण्यासाठी त्याच्यामध्ये ब्ल्यू डाय सुद्धा मिसळलेला असतो, की ज्यामुळे मिसयूज ऑफ इथेनॉल मिथेनॉल जो आहे तो टाळता येतो, कारण मिथेनॉल हा डेंजरस आहे की ज्याच्यामध्ये पॉइझन असल्यामुळे डोळे जाणे किंवा कायमचं मृत्यू येऊ शकतो. केमिकल रिएक्शन ऑफ इथेनॉल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल आपण बघूया. You have learned about oxidation reaction of ethanol. Oxidation reaction आपण पाहिली इथेनॉलची in the previous unit of this chapter. Two or more reaction of ethanol are as follows. The functional group OH plays an important role in this reaction. कसं ते बघूया. Reaction with sodium. आता सोडियम बरोबर रिएक्शन कशी होते? सोडियम हा काय करतो, कोणाची जागा घेतो, तर अर्थातच एच ची जागा घेतो आणि एच ला मात्र हाकलून देतो. एच ची जागा घेतो सोडियम हा एच ला. म्हणजे कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे रे ही, सांगा बरं. आता आपण 4 प्रकार पाहिले, त्यातली कोणती आहे? कॉम्बिनेशन, डिसोसिएशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. बघा ना, Displacement. हा डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. सोडियम हा एच ची जागा घेतो, म्हणजे CH3CH2ONA. OH होता त्याच्याऐवजी ONA तयार झाला आणि H2 हा बाजूला पडला, H2 हा एक्झिट झाला, म्हणजे सोडियम इथॉक्साइड. इथं ऑक्साइड आहे हे, सोडियम इथॉक्साइड हा प्रॉडक्ट तयार झाला. ऑल द अल्कोहोल्स रिएक्ट विथ सोडियम मेटल to liberate hydrogen gas and form sodium alco oxide. आता सोडियम अल्को ऑक्साइड, इथेन आहे म्हणून इथो ऑक्साइड. मिथेन असेल तर काय तयार होईल? सोडियम मिथॉक्साइड. प्रोपेन असेल तर काय तयार होईल? सोडियम प्रोपॉक्साइड. ब्युटेन असेल तर काय तयार होईल? सोडियम ब्युटॉक्साइड. अशा पद्धतीने सोडियमचे अल्कोऑक्साइड हे तयार होतात. इन दिस रिएक्शन इथेनॉल अँड सोडियम मेटल hydrogen gas is evolved and sodium ethoxide are formed as a product. तुम्हाला रिएक्शन समजली का? बघा, लिहिणं पण सोपं आहे, रिएक्शन लिहिणं पण सोपं आहे. फक्त एच हा रिप्लेस करायचा आहे, एच हा रिप्लेस करायचा आहे एन. ओके, नेक्स्ट बघूया आपण. आता ही ऍक्टिव्हिटी सांगितल्याप्रमाणे डिमॉन्स्ट्रेटेड बाय टीचर. ठीक आहे, आपल्याला आता हे सगळं प्रयोगशाळेत करणं शक्य नाही हे माहित आहे, आपण समजून घेतोय. बिग टेस्ट ट्यूब, डिलिव्हरी ट्यूब फिटेड विथ रबर कॉर्क. रबर कॉर्कला जोडलेली डिलिव्हरी ट्यूब म्हणजे असा रबर कॉर्क असेल आणि याला असे डिलिव्हरी ट्यूब असेल पुढे जाणारी. त्यानंतर नाईफ अँड कॅन्डल. केमिकल्स बघा, सोडियम मेटल वापरायचं आहे, इथेनॉल वापरायचं आहे आणि मॅग्नेशियम रिबन वापरायचे आहे. काय प्रोसेस करायची बघा. 10 ml ऑफ इथेनॉल घ्यायचं आहे इन अ बिग टेस्ट ट्यूब, मोठ्या टेस्ट ट्यूब मध्ये. कट सोडियम मेटल इन 2 or 3 पीसेस ऑफ सिरियल ग्रेन साइज. ग्रेन साइज मध्ये कट करून घ्यायचा, छोट्या अगदी दाण्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे, ग्रेन साइज मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि याचे 2-3 पीसेस कट करून घ्यायचे आहेत. पुट सोडियम पीसेस इनटू इथेनॉल, इथेनॉल मध्ये टाकायचे आहेत इन टेस्ट ट्यूब अँड फिक्स द गॅस डिलिव्हरी ट्यूब टू अ टेस्ट ट्यूब. बाहेर पडणारा गॅस हा कुठला असणार आहे? अर्थात बाहेर पडणारा गॅस कुठला असणार आहे? Hydrogen. हायड्रोजन गॅस. आणि आपण काय करायचंय, डिलिव्हरी ट्यूब आहे ती एका टेस्ट ट्यूब मध्ये सोडायची दुसऱ्या. म्हणजे अधिक चांगली आकृती काढूया आपण. समजा बिग टेस्ट ट्यूब आहे, ही बिग टेस्ट ट्यूब आहे, मोठी टेस्ट ट्यूब. याच्यामध्ये असं कॉर्क बसवायचं आहे आणि कॉर्कला आपण इथं डिलिव्हरी ट्यूब जोडायची आहे. ही डिलिव्हरी ट्यूब पुन्हा पुढे एका स्मॉल टेस्ट ट्यूब मध्ये न्यायची आहे आणि सोडायची आहे. आता ज्यावेळी याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, तर याच्यामध्ये इथेनॉल आहे आणि प्लस त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे? सोडियम ऍड केलेलं आहे.
आता सोडियमची इथेनॉल बरोबर रिएक्शन होऊन काय तयार होतं? सोडियम, बोला, अल्कॉक्साइड म्हणजे काय तयार होईल? सोडियम इथॉक्साइड तयार होईल. सोडियम इथॉक्साइड तयार होईल आणि H2 लिबरेट होईल. H2 इथं येणार आहे. H2 लिबरेट होणार आहे, H2 बाहेर पडणार आहे आणि तो या टेस्ट ट्यूब मध्ये येणार आहे. पुढे काय करायचं बघा. टेक अ बर्निंग कॅन्डल नियर आउटलेट ऑफ गॅस डिलिव्हरी ट्यूब अँड ऑब्झर्व इट. काय होईल? इथं समजा बर्निंग कॅन्डल आणला आउटलेट जवळ, तुमचं मत आहे काय होईल? हायड्रोजन बरोबर त्या बर्निंग कॅन्डलची काय रिएक्शन होऊ शकते का? ऑक्सिजनची नेचर, ऑक्सिजन काय करतो? बर्निंग कॅन्डल बरोबर ऑक्सिजन काय करतो? ज्वलनाला मदत करतो. आणि हायड्रोजन काय करतो? हायड्रोजन कंबस्टिबल आहे, स्फोटक आहे, स्वतः जळतो. विच इज द कंबस्टिबल गॅस कमिंग आउट फ्रॉम अ गॅस डिलिव्हरी ट्यूब. कोणता गॅस कंबस्टिबल गॅस बाहेर पडणार आहे? बघा ना, डिलिव्हरी ट्यूब मधून कोणता गॅस बाहेर पडणार आहे कंबस्टिबल असणारा? हायड्रोजन. हायड्रोजन. ज्वलनशील आहे, स्वतः जळतो, म्हणजे हायड्रोजन तर पेट घ्यायला सुरुवात करणार आहे आणि त्याच बर्निंग सुरू होणार आहे. कंबस्टिबल गॅस कमिंग आउट फ्रॉम डिलिव्हरी ट्यूब इज हायड्रोजन. दुसरा प्रश्न बघा. व्हाय डू सोडियम पीसेस appears टू बी डान्स ऑन द सरफेस ऑफ इथेनॉल. इथेनॉलच्या सरफेस वरती ते डान्स केल्यासारखे का दिसणार आहेत? म्हणजे एकतर ते काय होणार? तळात जाणारच नाहीत इथेनॉलच्या, सतत वर येणार. का बरं? त्यांना वर ढकलत कोण असणार आहे? कोण ढकलतोय त्यांना वर? हायड्रोजन. हायड्रोजन. हा, हायड्रोजन तयार झाले की त्याचे बबल्स तयार होतील. हे बबल्स काय करणार? हवेपेक्षा हलके असल्यामुळे वर निघून जाणार आहेत आणि वर निघून जाता जाता ते सोडियमच्या, कारण ते इथेनॉल म्हणजे लिक्विड आहे, सोडियमच्या पीसला ते वरती ढकलणार आहेत आणि सोडियमचे पीस असे त्या सरफेस वरती तरंगताना, डान्स करताना आपल्याला दिसतील. तो प्रश्न तिसरा आहे. रिपीट अबोव प्रोसिजर युजिंग मॅग्नेशियम रिबन इन्स्टेड ऑफ सोडियम. Do the gas bubbles released from the piece of magnesium ribbon hydrogen release होईल का नाही? Yes, gas bubble will be released. Does magnesium metal reacts with ethanol? याचं उत्तर पण काय असेल? Yes, magnesium metal reacts with ethanol.